हिरकणी, लेकरासाठी कड्यावरून उतरलेली आई. रायगडाची अमरगाथा. प्रस्तावना. एक साधी आई, असामान्य धैर्य. रायगडाच्या उंचच उंच कड्यांवर इतिहासाच्या पानात कोरलेली एक हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे. हिरकणीची कथा. हिरकणी कोण? राणी नव्हती. ती कोण? योद्धी नव्हती. ती होती एक साधी गवळीण. पण तिचं धैर्य असामान्य होतं. रात्रीचा गड आणि आईची तगमग. एके दिवशी हिरकणी कामानिमित्त रायगडावर आली होती. तिने आपलं काम पूर्ण केलं, पण संध्याकाळ झाली तोपर्यंत गडाचे दरवाजे बंद झाले. रात्रीचा काळ, चारही बाजूंनी खोल दऱ्या आणि गडावरून खाली जाण्याचा कोणताही सुरक्षित मार्ग नव्हता. लेकराची आठवण. गडावर उभी असलेली हिरकणी आकाशाकडे पाहत होती, पण तिचं मन मात्र खाली गावात असलेल्या तिच्या लहान बाळाकडे धाव घेत होतं. माझं बाळ उपाशी असेल का? ते रडत असेल का? माझ्याशिवाय ते कसं असेल? आईचं काळीज क्षणोक्षणी तुटत होतं. समोर मृत्यू, मनात फक्त लेकरं. हिरकणीसमोर दोनच पर्याय होते: गडावरच थांबणं किंवा मृत्यूला सामोरं जाऊन कड्यावरून उतरणं. सामान्य माणूस पहिला पर्याय निवडला असता, पण हिरकणी आई होती. आईसाठी लेकरापेक्षा मोठं काहीच नसतं. हिरकणीचा निर्णय अंधारात. कड्याच्या टोकावर उभी राहून हिरकणीने एक दीर्घ श्वास घेतला. ती मनाशी म्हणाली, माझं मरण आलं तरी चालेल, पण माझं लेकरू उपाशी राहता कामा नये. आणि तिने त्या भयंकर कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. रक्त, वेदना आणि आईचं धैर्य. ती कडा उतरत होती. हातपाय रक्तबंबाळ झाले. शरीर जखमांनी भरलं. प्रत्येक पावलावर मृत्यू होता. पण तिच्या डोळ्यांसमोर फक्त एकच चित्र होतं: तिचं बाळ. त्या प्रेमाने, त्या मायेने तिने अशक्य गोष्ट शक्य केली. सकार आणि हृदयद्रावक शेवट. पहाटेचा प्रकाश पसरू लागला. हिरकणी खाली पोहोचली, पण तिचं शरीर अत्यंत जखमी झालं होतं. तिने शेवटचा श्वास घेतला, आपल्या लेकराच्या नावाने. हिरकणी मरण पावली, पण आईचं प्रेम अमर झालं. शिवाजी महाराज आणि हिरकणी. कडा ही घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली. महाराजांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, ही स्त्री मेली नाही, ती इतिहासात अमर झाली आहे. त्या कड्याला आजही हिरकणी कडा म्हणतात. निष्कर्ष. हिरकणी काय शिकवते? हिरकणी आपल्याला शिकवते, आईचं प्रेम म्हणजे काय, धैर्य म्हणजे काय, त्याग म्हणजे काय. तलवार न उचलता आईसारखं प्रेम करूनही इतिहास घडवता येतो. जिथे माणूस थांबतो तिथे आई चालते. ती म्हणजे हिरकणी. जय भवानी, जय शिवाजी.